एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी चड्डी बनियांवर आंदोलन केलंय। कोणत्या मागण्यांसाठी एसटीचे हे कर्मचारी आंदोलन करतायत पाहूया। राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरी कपाऱ्यात खेड्या पाड्यांना वाड्यांना जोडणाऱ्या एसटी महामंडळात आता मोठा वाद सुरू झालाय। एसटी कामगार संघटना 7व्या वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर ठाम आहे, तर इकडे एसटी महामंडळ नवीन वेतन करारावर ठाम आहे। त्यामुळे कामगार आणि महामंडळात संघर्ष पेटलाय। सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी सातारा विभागीय कार्यालयाच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब असून शासनानं लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर आणि सर्व कर्मचारी अर्धनग्न अवस्थेतच कामावर येतील असा इशाराच कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला। आज आम्ही अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे। हेच अर्धनग्न आंदोलन आम्ही प्रवाशात ज्यावेळी आमची ड्युटी करू त्यावेळी सुद्धा करू की जेणेकरून प्रशासनाला 7वा वेतन आयोग देणं भाग पडेल। ज्या त्यांच्या काही चुका तरतुदी असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या प्रशासनानं निश्चितपणे सोडवाव्या आणि आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करावा ही सर्व कामगारांच्या वतीनं कळकळीची विनंती मी आज प्रशासनाला करत आहे। एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर राज्यभर एसटी कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। पुणे विभागीय कार्यालयाबाहेर कामगारांनी चड्डी बनियान आंदोलन केलं। एसटी कामगारांना वेतनवाढ, भत्ता, कामगारांच्या गणवेशाचा मुद्दा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कामगार सहभागी झाले होते। कामगारांच्या मागण्यांकडे सरकारनं आणि एसटी प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। चड्डी बनियान आंदोलन आहे। वेतनाच्या प्रश्नावरती एसटी कर्मचारी अत्यंत संतप्त झालेला आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेण्यासह 7व्या वेतन आयोगाची आम्ही मागणी गेल्या 1.5 वर्षापूर्वीच केलेली आहे। त्यानंतर तब्बल 11 बैठका झाल्यानंतर अचानकपणे प्रशासनाकडून आम्हाला मागण्या बदलण्याच्या संदर्भामध्ये कळवण्यात आलं। पुण्याप्रमाणेच नाशकातही एसटी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं चड्डी बनियान आंदोलन केलं। यावेळी एसटी डेपोच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। उस्मानाबादमध्येही एसटी कर्मचारी मैदानात उतरले होते। गेल्या 3 वर्षांपासून गणवेशाचा कपडा मिळाला नसल्यानं कामगार संघटनेच्या वतीनं उस्मानाबादच्या विभागीय कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी कर्मचाऱ्यांना पदनिहाय वेतन श्रेणीसह 7वा वेतन आयोग द्यावा ही मागणीही करण्यात आली। राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करत असताना एसटी महामंडळ मात्र हतबल आहे। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती वाईट असून वेतनवाढ होणं कठीण असल्याचं मत एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे, तर कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे या संघर्षाचा येत्या दिवसात राज्यातील प्रवाशांना फटका बसेल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची, मात्र